नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्लास 12 फिजिक्स चॅप्टर 3 कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स मधील एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करतो आहोत. त्यातलं हे एक्झाम्पल नंबर 20. एनर्जी इज इमिटेड फ्रॉम ए होल इन अन इलेक्ट्रिक फर्नेस ॲट द रेट ऑफ 20 वॉट when the temperature of the furnace is 727 degrees Celsius. What is the area of the hole? Take Stephen's constant sigma to be 5.7 into 10 raised to minus 8 joule per second per meter square per Kelvin raised to 4. आता आम्हाला dq by dt म्हणजे काय, रेट ऑफ लॉस ऑफ हीट दिलेलं आहे 20 वॉट. तुम्हाला टेम्परेचर दिलेलं आहे 727 डिग्री सेल्सिअस. याचं कन्व्हर्जन करायचं केल्विनमध्ये म्हणजे 273 त्यात ॲड करायचे, दॅट इज 1000 के. ॲज्युम दॅट होल ॲज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. जर ते होल आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे असं मानलं तर डेफिनेटली त्यात ई इज इक्वल टू 1 असतं. हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला ए म्हणजे एरिया शोधून काढायची आहे. सिग्मा म्हणजे स्टीफन्स कॉन्स्टंट तुम्हाला दिलेला आहे 5.7 इंटू 10 रेज टू मायनस 8 जूल पर सेकंड पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेज टू 4. आता डी क्यू बाय डी टी रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा फॉर्म्युला आहे बघ, ई ए सिग्मा टी रेज टू 4. यावरून आपल्याला एरिया जर काढायची असेल तर आपण ई सिग्मा आणि टी रेज टू 4 हे डी क्यू बाय डी टीच्या डिनॉमिनेटरमध्ये लिहिणार आणि अशा रीतीनं ए इज इक्वल टू येणार डी क्यू बाय डी टी अपॉन ई सिग्मा अँड टी रेज टू 4. मग आपण किमती भरणार. डी क्यू बाय डी टी किती 20 वॉट, ई किती 1, सिग्मा 5.7 इंटू 10 रेज टू मायनस 8, टी किती 1000 रेज टू 4. तुम्हाला माहिती 1000 म्हणजे 10 रेज टू 3. मग आपण जर इथं 10 रेज टू 3 लिहिलं आणि त्याचा पॉवर 4 घेतला तर लॉ ऑफ इंडॅसेसने 10 रेज टू 12 होणार. मग 20 5.7 इंटू 10 रेज टू मायनस 8 इंटू 10 रेज टू 12. 12मधून 8 गेले, खाली उरले 4 म्हणजे 10 रेज टू 4 हे डिनॉमिनेटरमध्ये राहील. जर तुम्ही त्याला न्यूमरेटरमध्ये आणलं तर तेच 10 रेज टू 4 मायनस होईल म्हणजे 20 अपॉन 5.7 इंटू 10 रेज टू मायनस 4. आता 20 आणि 5.7 ह्यांचा जर आपण लॉगने भागाकार केला तर तो कसा होईल ते पण आपण बघून घेऊया. आपण लॉग ऑफ 20 घेणार मायनस छेदात आहे म्हणून मायनस लॉग ऑफ 5.7 घेणार. लॉग ऑफ 20 पहिल्यांदा आपण कॅरेक्टरिस्टिक लिहूया. इथं पूर्णांकात 2 अंक आहेत म्हणून आपण 1 ने कमी म्हणजे कॅरेक्टरिस्टिक घेणार 1, लगेच देणार पॉईंट. आता 20चा 0मध्ये आपण लॉग बघणार आहोत. तर ह्या लॉगॅरिथममध्ये आपण 20चा 0मध्ये लॉग बघणार. हा 20चा 0मध्ये लॉग येतो 30/10 म्हणून इथं मी लिहिलं 30/10. आता मला 5.7चा लॉग बघायचा आहे म्हणजे पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक पूर्णांकात एकच अंक आहे, 1 न कमी म्हणजे 0 ही त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. लगेच पॉईंट दिला. आता 57चा 0मध्ये लॉग बघायचा. तर हा लॉग 57चा 0मध्ये तो आहे 7559. 7559. आता ह्यांची आपण सबट्रॅक्शन करणार. ती सबट्रॅक्शन येईल 0.5441 म्हणजे अँटीलॉगमध्ये आम्हाला 54चा 4मध्ये अँटीलॉग बघायचा आणि 1चा मीन डिफरन्स. तर आपण 54चा 4मध्ये जर अँटीलॉग पाहिला तर तो येतो 3499 आणि अशाच रीतीनं आपण पुढे येऊन जर 1चा मीन डिफरन्स पाहिला तर तो 1चा मीन डिफरन्स येतो 1. हा 1 जर यामध्ये ॲड केला तर 3499 प्लस 1 दॅट इज 3500 म्हणून इथं मी लिहिलं 3500. आता डेसिमल द्यायचा 1 घरानंतर. का? इथं 0 आहे,
याच्यापेक्षा एक घर जास्त लेफ्ट हँड साईडकडून डेसिमल द्यायचा, म्हणजे एक घरानंतर पॉईंट, म्हणजे 3.500. याचाच अर्थ 3.5 असं पण आपण लिहू शकतो. सो 20/5.7 इंटू 10⁻⁴ हा भागाकार आला 3.5 इंटू हा 10⁻⁴ जसंच तसा. सो एरिया इज इक्वल टू 3.5 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. एक्झाम्पल नंबर 21 बघा. The emissive power of a sphere of area 0.02 meter square is 0.5 kilo calorie per second per meter square. What is the amount of heat radiated by the spherical surface in 20 seconds? आम्हाला E that is emissive power दिलेला आहे 0.5 किलो कॅलरी पर सेकंद पर मीटर स्क्वेअर. ए दॅट इज एरिया दिलेली आहे 0.02 मीटर स्क्वेअर. डी क्यू दॅट इज अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड तुम्हाला विचारलेलं आहे. आणि डी टी दॅट इज 20 सेकंद हे तुम्हाला टाईम दिलेला आहे. मग वी नो दॅट एमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी इज इक्वल टू डी क्यू अपॉन ए इंटू डी टी. जर आम्हाला डी क्यू काढायचा आहे that is dq is equal to E into A dt. किमती भरूया. E 0.5, A 0.02, dt 20. हा प्रॉडक्ट जर आम्ही केला तर तो येतो 0.200 किलो कॅलरी. हेच तुम्ही 0.2 सुद्धा लिहू शकता. सो dq is equal to 0.2 किलो कॅलरी. एक्झाम्पल 22 बघा. Compare the rates of emission of heat by a black body maintained at 727 degrees Celsius and at 227 degrees Celsius. If the black bodies are surrounded by an enclosure that is black at 27 degrees Celsius, what amount be the ratio of their rates of loss of heat? आता for perfectly black body तुम्हाला माहिती E इज इक्वल टू आपण 1 घेत असतो. नाव T1 727 डिग्री सेल्सिअस दिलेले, यामध्ये 273 ॲड करा आणि केल्विनमध्ये रूपांतर करा, दॅट इज 1000 केल्विन. T2 आम्हाला दिलेले 227 डिग्री सेल्सिअस, यामध्ये पण 273 ॲड करा आणि केल्विनमध्ये रूपांतर करा, दॅट इज 500. सो टेम्परेचर ऑफ सराउंडिंग विच इज डिनोटेड बाय T0, दिस इज गिवन 27 डिग्री सेल्सिअस. याला पण केल्विन करून घ्या, 273 त्याच्यात ॲड करा, होणार 300 के. नाव डी क्यू बाय डी टी हा रेशो आम्हाला घ्यायचा आहे. सो डी क्यू बाय डी टी 1 अपॉन डी क्यू बाय डी टी 2 हा रेशो आम्हाला काढायचा आहे. पहिल्यांदा तर डी क्यू बाय डी टीचं फॉर्म्युला बघूया. डी क्यू बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ हीट विच इज गिवन बाय ई ए sigma into bracket T raised to 4 minus T0 raised to 4. That is rate of change of heat of a perfectly black body. मग आता आपल्याला यावरून dq by dt1 आणि dq by dt2 साठी जर रेशो लिहायचा असेल तर लक्षात ठेवा E1 A1 सिग्मा 1 आणि T1 raised to 4 येणार. dq by dt2 साठी येणार E2 A2 सिग्मा 2 आणि T2 raised to 4. हा फॉर्म्युला ज्यावेळेस बनेल तर तो आपण असा लिहिणार dq by dt1 dq by dt2 E1 A1 सिग्मा 1 into the bracket T1 raised to 4 minus T0 raised to 4 आणि E2 A2 सिग्मा 2 into the bracket T2 raised to 4 minus T0 raised to 4. परंतु बॉडीज आर सेम, म्हणजे एरिया सेम असणार A1 इज इक्वल टू E2, म्हणजे सिग्मा सेम असणार सिग्मा 1 इज इक्वल टू सिग्मा 2 आणि त्यांचा E1 E2 सुद्धा सेम असणार. म्हणजे dq बाय dt1 अपॉन dq बाय dt2 हा रेशो आम्ही E1
A1 सिग्मा 1 अपॉन E2 A2 सिग्मा 2च्या जागी E1 A1 सिग्मा 1च लिहिणार. म्हणजे हे सिमिलर टर्म्स कट होणार. म्हणजे T1⁴ मायनस T0⁴ अपॉन T2⁴ मायनस T0⁴ एवढं शिल्लक राहणार. T1 1000⁴ मायनस T0 300⁴ T2 500⁴ मायनस 300⁴. अशा रीतीनं हा जो 1000 आहे आम्ही 100 × 10 असा जर लिहिला ⁴ आणि हा 300 3 × 100⁴ असा जर लिहिला 5 × 100⁴ मायनस 3 × 100⁴. मग पॉवरने जर आम्ही सॉल्व केलं, इथं पण 100⁴ आहे, इथं पण 100⁴ आहे, इथं पण 100⁴ आहे. म्हणजे अंशात आणि छेदात जर आम्ही 100⁴ कॉमन काढला तर इथं उरणार 10⁴ मायनस 3⁴. इथं उरणार 5⁴ मायनस 3⁴. 100⁴ 100⁴ अंशाछेदातले कट केले. आता 10⁴ 10⁴ म्हणजे 10,000. 3⁴ म्हणजे 81. 5⁴ म्हणजे 625. 3⁴ म्हणजे अगेन 81. मग ही सबट्रॅक्शन केली ती आली 99. 19. 625 मध्ये 81 गेले ती आली सबट्रॅक्शन 544. अशा रीतीनं आपण हा भागाकार जर लॉग टेबलच्या साह्याने जर केला तर तो कसा येतो ते आपण एकदा बघून घेऊया. लॉग ऑफ 99 19 इज इक्वल टू किती? 1 2 3 4 गरज पूर्णांकात म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक 1 न कमी म्हणजे 3 पॉईंट होणार. आता 99चा 1 मध्ये तुला लॉग बघायचा आहे आणि 9चा मीन डिफरन्स. तर 99चा 1 मध्ये लॉग जर पाहिला तर तो येतो 9961. आणि तसंच जर आपण सरळ पुढं आलो आणि मीन डिफरन्स जर पाहिला 9चा तर तो येतो 4. हा 4 आम्ही 9961 मध्ये ॲड केला तर ते होणार 9965. मग इथं मी लिहिलं 9965. आता मला 544चा लॉग बघायचा आहे. म्हणजे 1 2 3 पूर्णांकात 3 अंक आहेत. 1 न कमी म्हणजे 2 ही त्याची कॅरेक्टरिस्टिक होणार. लगेच आपण पॉईंट देणार. 54चा 4 मध्ये आपण लॉग बघणार. तर 54चा आपण 4 मध्ये लॉग बघणार आहोत आणि तो लॉग येतो 7356. म्हणून इथं मी लिहिलं 7356. आता ह्यांची आम्हाला करायची आहे सबट्रॅक्शन. ही सबट्रॅक्शन येते 1.2609 आणि त्याला आपण अँटीलॉग म्हणलंय. म्हणजे 26चा 0 मध्ये अँटीलॉग बघा आणि 9चा मीन डिफरन्स. 26चा 0 मध्ये अँटीलॉग येतो 1820 आणि असंच आपण सरळ पुढं 9चा जर मीन डिफरन्स बघायचा ठरवला तर तो येतो 4. हा 4 जर आपण यामध्ये ॲड केला तर येणार 1824. तर इथे येणार 1824. आता आम्हाला डेसिमल द्यायचं आहे. इथं एक कॅरेक्टरिस्टिक पेक्षा जास्त म्हणजे 2 लेफ्ट हँड साईडकडून 2 घरानंतर पॉईंट दिलं तर ते होणार 1824. आणि अशा रीतीनं हा डिव्हिजन 18.24 येतो. आणि अशा रीतीनं हा रेशो कसा लिहिणार तुम्ही? 18.24 1:1. कारण याच्या छेदात काही नाही म्हणजे 1 आहे म्हणून 1:1. सो द रेशो ऑफ रेट्स ऑफ लॉस ऑफ हीट इज इक्वल टू 18.24 1:1. धन्यवाद.